हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आज आहे इथे बांगड्या भरणे आणि दळणाचा हळद दळाचा प्रोग्राम आहे मावशीकडे, त्यासाठी आलेली आहे मी, म्हणजे दुपारपासून इथेच आहे। तर आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांगड्या भरण्याचा प्रोग्राम आणि हळद दळण्याचा प्रोग्राम, तर हळद दळणं चालू पण झालेलं आहे, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि याच्यातच मी तर बांगड्या नाही भरणार आहे, मी उद्या भरणार आहे। तर चला दाखवते मी तुम्हाला बांगड्या भरण्याचा प्रोग्राम आणि मी कसं डेकोरेशन केलेलं आहे बांगड्यांचं, ते सुद्धा तुम्हाला शेअर करते। तर चला जाऊया। तर मी इकडे करत आहे बांगड्यांचं डेकोरेशन, पण बांगड्यांचं डेकोरेशन करत असताना म्हटल्या की जेवढ्या 5 जणी आहे फक्त 5 जणींनाच बांगड्या भरायच्या आहे, कारण हळद दळायची होती म्हणून। आणि दुसऱ्या दिवशी करणार आहे बांगड्याचं प्रोग्राम, म्हणजे बांगड्या आणि मेहंदी एका दिवशी म्हणजे उद्या करणार आहे। त्यासाठी मी पहिले डेकोरेशन मोठं करायचं ठरवलं होतं, पण जेव्हा म्हटलं की 5च जणीला भरायचं म्हणून मग मी थोडंसं लावलंच होतं, म्हणून मी असं सिम्पलचं डेकोरेशन करत आहे। पण उद्या मी परत असं छानसं डेकोरेशन करणार आहे बांगड्यांचं। तर आज बघा जेवढं सुचलं मला तेवढं सिम्पलचं मी बनवलेलं आहे। पानं ठेवलेले आहे खायचे आणि त्याच्यामध्ये परातमध्ये पूर्ण बांगड्या भरलेल्या आहे आणि फुलं वगैरे आणि थोडी सजावट करत आहे। तर बघा असं माझी रांगोळीच म्हणा बांगड्यांची तयार केलेली आहे मी। आणि इकडे मी माझ्या मावशीचा जो चुडा आहे, म्हणजे वरमाय जी म्हणते, म्हणजे मुलाची जी आई आहे तिच्यासाठी स्पेशल असा चुडा तयार केलेला आहे। मी आणलेल्या मोत्याच्या बांगड्या वगैरे टाकून मी स्वतः आणलेल्या होत्या बांगड्या तिच्यासाठी, त्या बांगड्या सेट करून असा हिरवा चुडा मी तिचा रेडी करून देत आहे आणि तिच्यासाठी पहिले ठेवत आहे टोपलीमध्ये तिचा स्पेशल फोटोशूटसाठी वगैरे। आणि सगळ्यात पहिले तीच बांगड्या भरणार, म्हणजे वरमाय सगळ्यात आधी बांगड्या भरत असते, त्यानंतर बाकीच्या 5 जणी। तर फक्त 5 जणीच बांगड्या भरून घेणार आहे हळद दळापुरत्या। तर असं छोटंसं इथे फंक्शन मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। तर बघा व्हिडिओ वगैरे इथे लावून ठेवलेले आहे, ज्या 5 जणी हळद दळतील त्यांना द्यायसाठी। तर बांगड्यावाली काही बोलवलेले नाही आहे, जो बांगड्यांचा तोडा मिळत असतो ते सगळे तोडे आम्ही घेऊन आलेले आहे वेगवेगळ्या साईजमध्ये, आणि सगळ्यांना असं एकमेकी घालू देतील किंवा मग ज्यांना जे पाहिजे ज्या साईजच्या ते घेऊन जात आहे। तर असंच ठरलं होतं, बांगड्यावालीला काही बोलवलेलं नाही आहे। आणि ही आयडिया तुम्ही सुद्धा करू शकता तुमच्या प्रोग्राममध्ये, असं खूप स्वस्त पडतं, तोडे आपल्याला स्वस्त पडतात। आणि डायरेक्ट कोणाला दिलं सर कोणाला असं बोलवलं तर ते थोडं महाग पडते, कारण त्यांच्या जवळच्या बांगड्या राहतात आणि घालून द्यायचं सुद्धा ते वेगळे चार्जेस घेतात। त्याच्यामुळे आम्ही असंच ठरवलं होतं आणि माझ्या बहिणीच्या लग्नातसुद्धा असंच केलं होतं। तर इकडे सगळ्यात आधी आम्ही मावशीला बांगड्या भरून देत आहे। तर या शेजारच्याच काकू आहे जे तिच्या बांगड्या भरून देत आहे, तर सगळ्यात आधी तीच बांगड्या भरून घेत आहे। इथे डिस्कशन चालू आहे की कसा सेट घालायचा वगैरे, तर ऐका मग बायकांच्या गोष्टी। आता तुम्ही ती आहे त्या मोजून घे ना, तुला किती पाहिजे अजून वाढवते का? तर इकडे माझ्या मावशीचा चुडा डन आहे, असा सिंपलचा चुडा घालून दिला तिला। कसा दिसतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि इकडे बाकीच्या बायकांचा आता चालू आहे, तर सगळ्याजणी आपापल्या चॉईसनी जो कलर त्यांना पाहिजे, कलर तर फक्त 2च आणले होते, एक मरून कलर आणला होता आणि एक डार्क शेवाळी ग्रीन कलर असा आणला होता। तर आपापल्या चॉईसने आपापल्या हाताने सगळ्या घालून घेत आहे। तर जे पाहुणे आले होते, पाहुणे सगळे मावशीच्या गावचेच आहे, म्हणजे इथेच राहतात त्यांचे रिलेटिव्स, त्याच्यामुळे। तर ही आहे प्रणयची मोठी आई आहे, म्हणजे मावशीची एक जाऊ आहे मोठी। त्यानंतर या आहे प्रणयच्या वहिनी, यासुद्धा बांगड्या भरून येत आहे इथे। आणि बाकीच्या शेजारच्या 2-3 बोलवलेल्या होत्या हळद दळण्यासाठी। तर अशा प्रकारे इथे छोटासा प्रोग्राम झाला बांगड्या भरण्याचा। आणि मेन जो प्रोग्राम आहे तो उद्या राहणार आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा काही ड्रेस चेंज वगैरे नाही करून घेतलेला आहे। तर यांना म्हटलं तुम्ही हातात घेण्यापेक्षा मी तुम्हाला घालून देते 1-2 बांगड्या। तर मी त्यांना बांगड्या घालून देत होती आणि आपला फोटोशूटसुद्धा होईल म्हटलं। आणि या 2-3 दिवसापासून इथे होत्या, तर यांच्यासोबत माझी चांगली ओळख झाली होती आणि खरंच या स्वभावाला खूप छान आहे। या आहे प्रणयच्या वहिनी, म्हणजे माझ्यासुद्धा वहिनी। तर या पण इकडे बांगड्या घालून घेत आहे, यांनी सुद्धा ग्रीन कलरच्या बांगड्या सिलेक्ट केल्या। बांगड्या
गळ्याभर दोना दोना मी श्रीमंताची सोना बाई सोना. झाल्या सगळ्यांच्या? हो हो. तर आता इथे बांगड्या भरून झालेला आहे. आता आहे हळद दळण्याचा प्रोग्राम. तर सगळ्या 5 जणी मिळून हळद दळण्यासाठी आलेल्या आहे, ज्या आता हळद दळतील आणि त्यानंतर देवीजवळ सुद्धा न्यायचं आहे. तर देवीजवळ उद्या नेणार आहे, त्यासाठी आजच हळद दळून घेत आहे. आधी बांगड्या उचलून घे. नाही, फक्त बांगड्या उचल ना आधी. तुम्ही रथाच्या पयडल्या तळाला बोलावल्या पाच जळी सवासणी रथाला लावा हात नवरी काशी बाई नवदेव ग काशीनाथ हळद गावच्या माता मायला इथे झालेला आहे हळद दळण्याचा प्रोग्राम आणि मंडप बघा किती टाकून झालेला आहे. तर कालपासून मंडप टाकणं चालू आहे, अजून पण पूर्ण झालेला नाही आहे. तर असा काही मंडप इथपर्यंत आलेला आहे. यानंतर माझे ब्लाऊज वगैरे आणायचे होते, त्यासाठी तन्मय आणि मी चाललेला आहो बाहेर. आम्ही आलेला आहोत मँगो लस्सी प्यायला मिठासमध्ये यवतमाळचा. तुम्हाला सांगते कशी आहे. तर कशी आहे तुला मँगो टेस्टी आहे का सांग. तर मला आज जायचं होते ब्लाऊज वगैरे घ्यायला. येता इकडे आलेला आहो आम्ही. मँगो ज्यूस लस्सी प्यायला याची खूप फेवरेट आहे आणि तुम्ही पण या मिठासमध्ये यवतमाळच्या. टेस्टी वेस्ट नहीं करना चाहिए. तर घरी आल्यावर मी करून दिलं सगळ्यात आधी फेशियल. प्रणयचं इकडे मी फेशियल करून देते, म्हणजे नवरदेवाचं. त्यानंतर मावशीचं, आईचं, तन्मयचं घरीच फेशियल किट आणि ती गोल्डची आणि सगळ्यांना फेशियल करून दिलेलं आहे. आणि हे करता 10-11 वाजून गेले. त्यामुळे या व्हिडिओला आता इथे संपूया. उद्याच्या सगळ्या प्रथा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.